नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मार्गावर एक कपल रात्रीच्या वेळी हनीमूनसाठी भंडारदऱ्याला जात होते. वाटेत 6 गुंडांनी त्यांची गाडी अडवली आणि त्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळातच त्या 6 गुंडांचा रहस्यमय मृत्यू झाला. जेव्हा त्यांच्या मृतदेहांचा पोस्टमॉर्टम करण्यात आला, तेव्हा रिपोर्ट पाहून डॉक्टर बेशुद्ध पडले. कारण कित्येक वेळा लव्ह मॅरेज केल्यानंतर नवरा बायकोत सारखी भांडणं होऊ लागतात आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो. असाच एक प्रसंग माझ्या मैत्रिणीसोबत घडला होता. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष त्यांचे आयुष्य आनंदात गेले होते. त्या काळात त्यांना जुळी 2 मुलं झाली होती. पण त्यानंतर त्यांच्या जीवनात फॅमिलीशी संबंधित कारणांमुळे भांडणं सुरू झाली. माझी मैत्रीण तिच्या सासरच्या कुटुंबाशी जुळवून घेऊ शकत नव्हती. तिच्या नवऱ्याला वाटत होतं की त्याची फॅमिली आणि ते दोघं नवरा बायको एकत्र राहावं. पण एकत्र राहणं तर दूरच, माझी मैत्रीण त्यांना पाहायला सुद्धा तयार नव्हती, कारण ती त्यांचा तिरस्कार करत होती. काही दिवस तिच्या नवऱ्याने हे सगळं सहन केलं. पण एके दिवशी तिचा नवरा तिला म्हणाला की जर तू माझ्या फॅमिली सोबत राहायला तयार असशील तरच आपण एकत्र राहू शकतो, नाहीतर घटस्फोट घेऊन तू तुझ्या माहेरी राहा. माझ्या मैत्रिणीला त्याच्या फॅमिली सोबत राहायचं नव्हतं, म्हणून तिने घटस्फोट घेतला आणि 2 मुलांना घेऊन आपल्या माहेरी राहायला गेली. तिला पाहून मी खूप घाबरले होते. तेव्हापासून मी ठरवलं होतं की कधीच लव्ह मॅरेज करणार नाही. काहीही झालं तरी मी माझ्या आई वडिलांच्या पसंतीनेच लग्न करेन. काही दिवसातच माझं लग्न झालं, तेही माझ्या आई वडिलांच्या पसंतीने. दररोज संध्याकाळी माझे पती अभय कामावरून 6 वाजता यायचे. पण त्या दिवशी रात्रीचे 9 वाजले तरी ते आलेच नव्हते. मी रात्रभर त्यांची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते घरी आले. त्यांना पाहताच मी खूप संतापले आणि त्यांच्यावर तुटून पडले. मी रागाने म्हणाले की तुम्हाला असं वागायला नको होतं. तुम्ही किमान फोन करून कळवायला हवं होतं. मी रात्रभर तुमची वाट पाहत होते. लग्नानंतर 1 आठवड्यातच अभय माझ्याशी विचित्र वागू लागले होते. त्यामुळे मी गोंधळात पडले होते. रागवलेली मी त्यांच्यावर ओरडतच होते. तेवढ्यात त्यांनी हातात 2 लिफाफे हलवत मला सांगितले की ही आपल्या हनीमूनची तिकीट आहेत. हे पाहून माझा राग शांत झाला. मी हसून म्हणाले की आता मला तुमच्याशी कोणतीच तक्रार नाही. फक्त सांगा आपण कधी निघणार आहोत. मी मनात विचार करत होते की ही तिकीटं बाहेरच्या देशातील असतील. मला वाटले की आम्ही दुबई किंवा कॅनडाला जाणार. पण तेवढ्यात ते मला म्हणाले की लवकर तयार हो, कारण आपल्याला लवकरात लवकर निघावे लागेल. पण आम्ही आता लगेच कसे काय निघू शकत होतो? मी त्यांच्यासोबत त्याच्यावरून वाद घालायला लागले. पण ते म्हणाले की आपल्याला याच वेळेला निघावे लागेल. खरं तर संध्याकाळचा प्रवास करणे चांगले नसते. पण मी कपडे वगैरे पॅक करत करत संध्याकाळचे 5-6 वाजले होते. माझी सासू आम्हाला दोघांना म्हणाली की बाळांनो, संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडणे चांगले नसते. त्यात थंडीचे दिवस सुरू आहेत. दिवस छोटे होतात. तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागेल. माझ्या सासूने आम्हाला या वेळेला जाण्यासाठी नकार दिला होता. पण मी त्यांची कोणतीही गोष्ट ऐकली नाही. मी त्यांना चुकीचे समजले होते आणि म्हणाले की आम्हाला याच वेळेला जायचं आहे. मला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतो. माझ्या सासूला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले नाही. आम्ही दोघेही घरातून निघालो आणि गाडीत बसताच मी अभयला विचारले की आपण हनीमूनला कुठे जाणार आहोत. कारण तयारी करण्याच्या नादात मी त्यांना कोणताच प्रश्न विचारला नव्हता. तेव्हा अभय मला एक विचित्र उत्तर देत म्हणाले, कुठे जायचं आहे आपल्याला? तू तुझ्या माहेरी, म्हणजे तुझ्या आई वडिलांच्या घरी नाशिकला जात आहेस. आणि आपण दोघे तिकडे गेल्यावर भंडारदऱ्याला जाऊ आणि चांगल्या चांगल्या जागांवर जाऊन फिरून येऊ. त्यांचे हे बोलणे ऐकून मी नाराज झाले. कारण संपूर्ण भंडारदरा मी पाहिला होता. नाशिक पासून भंडारदरा खूपच थोड्या अंतरावर आहे. त्यामुळे हनीमूनच्या विचाराने माझ्या डोक्यातून बाहेर पडले होते. मला नवीन आणि अनोळखी जागा फिरायला आणि पाहायला खूप आवडायचं. पण माझा पती अभय मला भंडारदऱ्याला घेऊन चालला होता. मला राग तर खूप आला होता, पण मी शांत बसले होते. सासरच्या घरातून आम्ही संध्याकाळी 6 वाजता निघालो होतो. पण रस्त्यात जेवण वगैरे करता करता आम्हाला रात्रीचे 9 वाजले होते. तेव्हा भंडारदऱ्याचे रस्ते लवकरच सुनसान होऊन जातात. थंडीमध्ये इथली दुकानेही लवकर बंद होतात. पूर्ण रस्ता रिकामा आणि सुनसान झाला होता. फक्त मी आणि माझे पती गाडीमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत होतो. तेव्हा मला काहीतरी गडबड वाटली. असे वाटत होते की कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे. एक काळी रंगाची गाडी होती, जी मी रस्त्यावर 2-3 वेळा ओव्हरटेक करताना पाहिली होती. तेव्हा मला पहिला संशय आला होता. पण परत वाटले की हा माझा भास असेल. ती गाडी मागच्या 20 मिनिटांपासून आमचा पाठलाग करत होती. माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण होत होती.
पण मी अभयला ही गोष्ट सांगितली नव्हती, कारण गाडी चालवता चालवता त्याची नजर गाडीपासून हटली असती आणि ते काळजीत पडले असते. संपूर्ण लक्ष त्यांच्यावर गेले असते, म्हणून मी शांत बसले होते. माझे मन होत नव्हते की मी अशी कोणती तरी हरकत करू आणि अभयला माझा राग येईल, कारण खूप वेळपासून अभय माझ्याबरोबर वादविवाद करत होते. त्यात म्हणत होते की तू अजिबात माझ्यासोबत चांगली वागत नाहीस. लग्नानंतर बायकोला आपल्या तोंडावर ताबा ठेवायला हवा. लग्न झाल्यानंतर नवीन मुली खूप लाजतात, पण तू तर आतापासूनच माझ्यावर इतका रोप झाडतेस. मला असे वाटते की मी माझ्या टीचर सोबतच लग्न केले आहे. अभय बोलतच होते की तेवढ्यात एक जोरदार झटक्यामुळे मागच्या काळ्या गाडीने समोर येऊन रस्ता अडवला. आम्हाला एका क्षणासाठी वाटले की आमच्यासोबत काही वाईट घटना घडणार आहे. पण गाडीचा स्पीड कमी झाल्यावर ती गाडी आमच्या समोर थांबवली. आम्ही दोघेही हक्काबक्का झालो होतो. आम्ही तर आमचा जीव वाचल्याबद्दल देवाचे आभार मानत होतो. त्या लोकांच्या गाडीचे दरवाजे उघडले होते. आम्हाला वाटले की ती पोलिसांची गाडी आहे, कारण ती गाडी उंच होती. आम्ही दोघांनी पाहिले तर गाडीतून उतरणारे लोक एक दोन नाही, तर पूर्ण 6-7 माणसं होती आणि ती युनिफॉर्म मध्ये नव्हती. त्यांचं वावरण काळ्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यात होतं. मी आणि माझे पती बघून हैराण झालो होतो. त्या लोकांनी येऊन आमच्या गाडीच्या काचा फोडायला सुरुवात केली होती. आम्ही समजलो की हे काही साधारण लोक नाहीत, हे तर खूप भयानक लोक आहेत, डाकू आहेत. हाच विचार करून आम्ही खूप घाबरलो होतो. मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होते की हे देवा, आमची अशी कोणतीच परीक्षा घेऊ नकोस, आमचा जीव याच्यातून सोडव. पण त्या लोकांनी जबरदस्तीने माझ्या पतीला दरवाजा उघडायला सांगितला. जर आम्ही दरवाजा उघडला नसता तर त्या लोकांनी गाडीची काच फोडून आम्हाला बाहेर काढले असते. माझे पती मला म्हणाले की तू मागच्या सीटवर जा, पण गाडीचा दरवाजा न उघडताच मागच्या सीटवर जाणं खूप अवघड होतं. मी धडधडत्या मनाने माझ्या पतीसोबतच बसले होते. त्या लोकांनी आम्हाला बंदूक दाखवून गाडीचा दरवाजा खोलायला सांगितलं. माझे पती त्यांना म्हणाले की तुम्हाला आमच्याकडून जे काही हवे आहे ते घेऊ शकता. आम्ही गाडीचे कागदपत्र वगैरे त्यांच्या हवाली केले. एका माणसाने सगळं काही आपल्या बॅगेत टाकले. मग माझ्या पतीला म्हणाला की पहिला तू गाडीतून खाली उतर, नाहीतर तुला आम्ही इथेच गोळी मारून झोपू. ते लोक खूपच रागात होते. मला असं वाटत होतं की आमच्याकडून मोबाईल फोन हिसकावून ते लोक आम्हाला लुबाडून निघून जातील. पण असं काहीच झालं नाही. त्यांनी मला सुद्धा गाडीतून बाहेर निघायला सांगितलं होतं. ते सगळे लोक खूपच नालायक वाटत होते. त्यांचा आवाज इतका भयानक होता की मी खूप घाबरले होते. मी घाबरून एका बाजूला उभी होते. ते 6-7 लोक मला बघून हसायला लागले होते. हे बघा, अशा असतात संस्कारी आणि निरागस मुली. तुझी बायको तर चांगली खानदानी वाटत आहे. त्यातला एक माणूस हसून माझ्या पतीला म्हणत होता. माझ्या पतीने त्या लोकांसमोर हात जोडले आणि म्हणाले की हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही लोक चोर आहात. माझ्या बायकोला काहीच बोलू नका. तुम्हाला जे काही हवे आहे ते माझ्याकडून घ्या. मी माझ्याकडचं सगळं काही तुम्हाला द्यायला तयार आहे. माझी गाडी सुद्धा घेऊन जा, पण आम्हाला सोडून द्या. माझ्या पतीचं हे बोलणं ऐकताच त्यातल्या एका माणसाने त्यांच्या गाडीकडे इशारा केला आणि हसत म्हणाला, आमच्याकडे तर तुझ्यापेक्षा जबरदस्त गाडी आहे. ज्याने म्हण, आम्हाला तुझ्या गाडीशी काहीच मतलब नाही, तर तुझ्या मालाशी आहे. आणि सगळ्यात भारी माल तर तुझी बायको आहे. तो माणूस म्हणत होता. म्हणत म्हणत माझ्याकडे आला. तेव्हा माझ्या हृदयात एक कळ आली होती, कारण माझ्यासोबत आजपर्यंत असं कोणीच बोललं नव्हतं. तो माणूस इतक्या भयानक गोष्टी करत होता की माझं मन म्हणत होतं की इथून पळून जाऊ. पण मी तिथे उभी होते, कारण मी फक्त माझ्या पतीची वाट पाहत होते. त्या लोकांना थांबवणार कोण? माझे पती त्यांना अजिबात माझ्या जवळ येऊ देणार नाहीत. पण त्या अगोदरच त्या लोकांनी माझ्या पतीला मारायला सुरुवात केली होती. एक माणूस माझ्याकडे यायला लागला. मी विचार केला की इथून पळून जाऊ, पण मी तर खूप उंच टाचांची सॅन्डल घातली होती, त्यामुळे तिथून पळून जाणं अशक्य होतं. त्यावेळी घाबरून मी थरथर कापायला लागले होते. माझ्या पतीला पकडून ते लोक एका बाजूला जायला लागले. माझे पती ओरडत होते की देवासाठी माझ्या बायकोला सोडा, ती माझी इज्जत आहे. तुम्हा लोकांना सुद्धा आया बहिणी आहेत, असे करू नका. माझे आत्ताच नवीन नवीन लग्न झाले आहे. मी माझ्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी जात आहे. अशी कोणतीच वेगळी गोष्ट नाही. माझे पती ओरडत होते, पण ते लोक हसत होते. मी स्वतःला एका खोल दरीत कोसळताना पाहत होते. चला, आपण या मुलीसोबत सगळे मिळून एन्जॉय करू, असे ते लोक म्हणत होते. त्या सर्व लोकांनी मिळून माझ्या पतीला उचलले आणि ते त्यांच्या गाडीकडे जात होते. माझ्या पतीला एका गाडीत टाकले होते. मी सुद्धा त्या गाडीकडे धावले, पण त्या माणसाने माझा हात पकडून मला मागे ढकलले. एक माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसला होता आणि माझ्या पतीचे दोन्ही हातपाय बांधून मागच्या सीटवर बसवले होते.
त्या लोकांनी माझ्या पतीला बंदूक दाखवून किडनॅप केले होते. माझे पती मला सारखे सारखे म्हणत होते की इथून पळून जा. मी इथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला, पण त्या माणसाच्या हाती लागले होते. तो माणूस खूपच ताकदवर होता. त्या माणसापासून स्वतःला सोडून पळून जाणे अशक्य होतं. माझ्यासोबत जो माणूस होता त्या माणसाने एका बॅग मध्ये आमच्या सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या. पैसे, माझे दागिने, इतकेच नाही तर माझ्या छोट्या मोठ्या कपड्यांची बॅग त्या लोकांनी आमच्याकडून हिसकावून घेतली होती. पण एवढं सगळं घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी आमचा जीव सोडला नव्हता. एका माणसाने माझ्या पतीकडून गाडीची चावी घेतली होती. माझ्या पतीला घेऊन ते लोक निघून गेले. पण माझ्यासोबत 3 लोक होते. ते खूपच खतरनाक होते. उंच होते आणि चेहऱ्यावर दाढी होती. मला इथून पळून जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. दोघेही मला आमच्या गाडीकडे घेऊन निघाले. मी खूपच आरडाओरडा केला. जोरजोरात किंचाळले, कारण माझ्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. मी हेच ऐकले होते की कठीण काळात आपल्या देवाचे नामस्मरण करावे, तेव्हा तो आपल्या शक्तीने आपल्याला वाचवतो. ते लोक माझी चेष्टा उडवू लागले आणि म्हणाले की खरंच तुला तुझ्या पतीने बघून निवडले असेल. तू तर चांगली शिकलेली सुद्धा दिसत आहेस. एक माणूस माझी खिल्ली उडवू लागला होता. पण दुसऱ्या माणसाने रागाने त्याला गप्प बसायला सांगितलं. तो म्हणाला की माझ्या समोर हे सगळं करून माझं डोकं खराब करू नकोस. आपण जे करायला आलो आहोत तेच करायला हवे. अशा मुली सारख्या सारख्या कोणाला मिळत नाही. त्यांच्या अशा प्रकारच्या घाण बोलण्याने मला त्यांच्यावर खूप राग येत होता. जर माझे पप्पा इथे असते तर त्यांना मारून टाकले असते. पण त्यावेळेला त्या सुनसान जंगलात माझ्यासोबत देवाशिवाय कोणीच नव्हते. मला माझी लढाई स्वतःच लढायची होती. पण जशी माझी नजर त्यातल्या एका माणसावर पडली जो माझ्या शेजारी बसला होता, तेव्हा माझी शुद्ध सरपली. मला त्यावेळेला त्याच्या जागेवर कोणते तरी भयानक चेहऱ्याचे कुत्र दिसत होते, जो माझ्याजवळ येत होता. तेवढ्यात त्याला दुसऱ्याने आवाज दिला आणि म्हणाला, हे बघ, हे काय आहे. अभयच्या बॅग मधून त्या माणसाने कागद काढले आणि त्या भयानक चेहऱ्याच्या माणसाला दाखवले. ते कागद बघताच त्या तिघांचा माझ्यासोबतचा व्यवहार नरम झाला होता. माझ्याजवळ जो माणूस सरकला होता तो लांब जाऊन चांगल्या माणसासारखा बसला होता. जणू काही त्यांनी मला किडनॅपच केले नव्हते. सगळे शांत बसले होते. असे वाटत होते की त्यांची मने बदलली होती. हे लोक एकदम शांत कसे काय बसले? मी मनातल्या मनात माझ्या देवाचे नामस्मरण करायला लागले होते आणि हनुमान चालीसा म्हणत होते. मी विचार करत होते की असे त्या कागदात काय असू शकते की त्यांना बघून ते लोक एकदम गप्प झाले होते. हा विचार माझ्या मनात चाललाच होता की गाडीने एक झटका दिला आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाले होते. माझ्या शुद्ध येताना मी एका बेडवर पडले होते. हे कोणाचे तरी घर वाटत होते. पहिले तर मला वाटत होते की हे हॉस्पिटल आहे, पण ते कोणाचे तरी घर होते. माझे डोळे उघडले तेव्हा मागच्या रात्रीचा किस्सा आठवू लागला आणि मी हे सुद्धा विचार करू शकत नव्हते की त्या लोकांपासून माझा जीव कसा सुटला. मला सगळ्यात जास्त काळजी माझ्या पतीची होती, कारण एका स्त्रीसाठी तिच्या पतीशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट कोणतीच नसते. मला सारखे सारखे असे वाटत होते की मी खूप मोठी चूक केली आहे. पुन्हा पुन्हा मला सासूचे बोलणे आठवत होते. जर मी त्यांचे बोलणे ऐकले असते आणि घरातून संध्याकाळी निघाले नसते तर इथे बसून मी पश्चाताप करत बसले नसते. मी हाच विचार करत होते की खोलीचा दरवाजा उघडला आणि तोच माणूस खोलीत आला. मी तर घाबरून किंचाळणारच होते, पण त्याने हाताच्या इशाऱ्याने मला शांत बसण्याचा इशारा केला. तो म्हणाला की तुझी आता तब्येत ठीक नाहीये. तुझ्या पायाला सुद्धा खोलवर जखम झाली आहे आणि कमरेला सुद्धा मार लागला आहे. रात्री आपल्या गाडीचा छोटा ऍक्सिडेंट झाला होता आणि तू आता माझ्या जवळ आहेस. त्यामुळे जास्त नाटक करण्याची गरज नाही. हे बघ, तो ऍक्सिडेंट देवाकडून होता. हे सगळं आम्ही केलं नव्हतं. जे काही झालं आहे ते सगळ्यांनी मिळून सहन करायला हवं. तू या वेळेला माझ्या घरात आहेस. आम्ही इज्जतदार माणसे आहोत. इथे कोणत्याही प्रकारचा तमाशा करण्याची गरज नाही. नाहीतर जे मी तुझ्यासोबत करणार होतो ते होऊ शकते. तुझ्या पतीबाबत मी बोलू शकत नाही, पण तुझे आम्ही कोणतेही नुकसान केले नाही. त्यामुळे जास्त ड्रामाबाजी करण्याची गरज नाही. माझ्या आई बाबांच्या समोर रडायचं नाही. मी त्यांना हेच सांगितलं होतं की तुझा ऍक्सिडेंट आमच्या गाडीने झाला आहे. माझ्या आई बाबांना तुला हेच सांगायचं आहे. जर तू काही वेगळी गोष्ट सांगितलीस तर तुझं खूपच वाईट होईल. त्या माणसाचे वसे बोलणे ऐकून मी खूपच घाबरले होते, पण मी देवाचे आभार मानत होते, कारण माझी इज्जत वाचली होती. मी तर आता परक्यांच्या घरी होते, पण मला माझ्या पतीची खूप काळजी सतावत होती. मी त्या माणसाला विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो खोलीचा दरवाजा आपटून बाहेर निघून गेला होता. माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत होते. मला समजत नव्हते की मी आता काय करू. माहित नाही माझा पती, माझ्या घरचे माझा स्वीकार करतील की नाही. पण जेव्हा संध्याकाळी तो माणूस खोलीत आला
तेव्हा त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. तो म्हणाला की माझं नाव महेश आहे आणि मी तुला माझ्या घरी यासाठी आणले आहे की तुझी जखम बरी व्हावी आणि नंतर मी तुला तुझ्या घरी सोडून येईल. हैराण करणारी गोष्ट होती की तो मला ताई म्हणून बोलत होता. मी तुला तुझ्या घरी सोडून येईल, तू काळजी करू नकोस आणि तू माझ्या घरी सुरक्षित आहेस, अगदी माझ्या बहिणीसारखी. जर तुला यावर काही संशय येत असेल तर मी माझ्या आईला तुझ्या जवळ पाठवतो. पण मी त्या लोकांना हे सांगितले आहे की तू माझ्या मित्राची बहीण आहेस आणि आमच्या गाडीने तुझा ऍक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे मी तुला आमच्या घरी आणले आहे. आणि हो, ही तुझी बॅग, ही तुझ्या जवळच ठेव. संध्याकाळपर्यंत तुझे पती तुझ्या जवळ आले तर ठीक, नाहीतर मी तुला तुझ्या घरी सोडून येईल. तो माणूस गेल्यानंतर मी मनातल्या मनात विचार करत होते की जर त्याला मला माझ्या घरी सोडायचंच होतं तर हे सगळं करण्याची काय गरज होती, यामागे काय हेतू होता. नाहीतर ते माझ्या पतीचे दुश्मन होते का? जर ते दुश्मन होते तर संधी मिळाल्यावर त्याचा फायदा घेतला असता आणि नंतर सामान वगैरे हिसकावून त्यांना मारून टाकले असते. पण हे लोक तर माझ्या पतीसोबत गेले होते आणि बाकीचे मला दुसऱ्या गाडीत घेऊन कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण माहिती नाही रस्त्यात असे अचानक काय झाले की त्या लोकांची मनं बदलली आणि नंतर ऍक्सिडेंट नशिबातच होता. त्यांची काही चूक नव्हती, पण मग ते लोक कोण होते आणि त्यांना मला किडनॅप का करायचं होतं, या गोष्टीचे अजून तरी मला उत्तर मिळाले नव्हते. तोपर्यंत मी विचार केला होता की त्या माणसाच्या घरच्यांसोबत काहीच बोलणार नाही. ते लोक मला घरी सोडणार आहेत हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि असेच झाले. संध्याकाळी डॉक्टर आले आणि माझी जखम पाहिली, मलमपट्टी केली. छोटीशी जखम होती. संध्याकाळी महेश खोलीत आला आणि म्हणाला की तू फ्रेश होऊन बाहेर ये, बाहेर गाडीत उभी आहे. सकाळी महेश खोलीत आला आणि म्हणाला की तू फ्रेश होऊन बाहेर ये, बाहेर गाडी उभी आहे. तू तुझ्या घराचा पत्ता मला सांग, मला तुझ्यावर खूप दया येत आहे. गाडीत बसताच त्याने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे माझं मन एका खोल दरीत बुडायला लागले. मी त्याला म्हणाले की काय झालं, तुम्ही लोक मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालले आहात का? तुम्ही माझा फायदा उचलणार आहात का? अशी गोष्ट नाही ते. जर असं असतं तर तुला गाडीत टाकून तुला माझ्या घरी आणलं नसतं. तुझ्या पतीसमोर आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला असता. कदाचित आम्ही ते सुद्धा केले नसते. खरं तर मला त्याचा खूप राग येत होता. महेश सांगत होता की तुझ्या बॅगेतून आम्हाला एक अशी गोष्ट मिळाली की ती पाहून आम्ही तुला लगेच सोडून दिलं. हे ऐकून तर माझे कान उभे राहिले. मी उत्सुकतेने त्याचे बोलणे ऐकू लागले. मी म्हणाले की माझ्या बॅगेत अशी कोणती गोष्ट होती की ती पाहून तुम्ही लोकांनी मला सोडून दिली. जर तुम्ही लोकांनी ती गोष्ट पाहिली असेल तर मला सुद्धा दाखवा. जर ती गोष्ट तू बघितलीस तर इथेच बेशुद्ध होशील. मी आधी तुला तुझ्या घरी पोहोचवतो. घरी जाऊन तू स्वतः खोलून बघ. माझी इच्छा नाही की ती गोष्ट पाहून तुझी इथेच तब्येत खराब व्हावी. महेशचे असे बोलणे ऐकून मला खूप राग येत होता. मी म्हणाले की कोण आहात तुम्ही लोक? मला आणि माझ्या पतीला तुम्ही का किडनॅप केले? मला या प्रश्नाचे उत्तर आत्ताच्या आत्ता द्या. महेश म्हणाला की पण हे सगळं ऐकून तुझा काहीच फायदा नाही. तू याच गोष्टीवर विश्वास ठेव की आम्ही तुला हात सुद्धा लावला नाही. रात्री अशी घटना घडली की त्यामुळे तुझ्या समोरच आम्ही सुद्धा जखमी झालो. तुझ्या तर पायाला जखम झाली आहे, माझी तर कंबरच तुटली आहे. आता मी परत घरी जाईन तेव्हा डॉक्टरांजवळ जाईन आणि एक्सरे वगैरे काढेन. महेश चिडून बोलत होता, पण मला तर खरी गोष्ट अजूनपर्यंत कळली नव्हती. मला त्याच्या बोलण्यात काही सत्य वाटत नव्हतं. मी शांत झाले होते. गाडीत संपूर्ण प्रवास त्याच्यासोबत करणे माझ्यासाठी खूप अवघड होते. मी विचार केला होता की रस्त्यात मी याच्याबद्दल सर्व काही जाणून घेईन. मी खूप त्याच्या विनवण्या केल्यानंतर तो मला सांगू लागला की माझं नाव महेश आहे आणि मी तुझ्या पतीला चांगला ओळखतो. हे ऐकताच माझ्या पायाखालून जमीनच सरकली होती. मी म्हणाले की तू माझ्या पतीला ओळखतोस, पण कसे काय? तू त्यांचा मित्र आहेस का? म्हणजे तुम्ही लोकांनी मुद्दामून मला किडनॅप केले का? पण का? महेश मला म्हणाला की मी पूर्ण गोष्ट तुला सांगेन, पण तुला मला वचन द्यायला लागेल की मी तुला जे सांगेन ते तू कुठेही बोलणार नाहीस, कारण हा आमच्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मी मजबुरीत त्याला होकार दिला. तेव्हा त्याने मला एक अशी गोष्ट सांगितली की त्याने माझा जीवच निघून गेला. त्याने सांगितले की तुझा पती अभय माझा खूप चांगला मित्र होता. आम्ही दोघे खूप जिगरी मित्र होतो. माझ्या घरच्यांना सुद्धा माहिती होते. अभय माझ्या घरी यायचा आणि घरी येऊन माझी सर्व कामं करायचा. माझ्या बहिणीचे काही काम असेल तर मग तिला शाळेत सोडायचं असेल तर मी अभयला सांगायचो, कारण त्याच्यावर मी इतका विश्वास ठेवत होतो जितका आपल्या सख्या भावावर ठेवला जातो. मी अभयला चांगल्या प्रकारे ओळखत होतो. त्याच्या पूर्ण घरच्यांना ओळखत होतो. त्यामुळे मी त्याच्यावर कोणताही संशय घेतला नव्हता. पण माझ्या लक्षात हे आले नाही की कधी अभयने माझ्या बहिणीसोबत चक्कर चालवलं.
ती कायम शाळेतून उशिरा घरी येऊ लागली होती. अभय तिला घरी परत आणून सोडत होता, कारण अभयचं कॉलेज आमच्या घराच्या रस्त्यावरच येत होतं. अभय कधी कधी आपल्या बाईकने जात होता, तेव्हा मी माझ्या बहिणीला नकार द्यायचो की तू अभय बरोबर येऊ नकोस, मी स्वतः तुला घ्यायला येईन. पण हळूहळू अभयने त्याच्या गाडीचा वापर वाढवला आणि तोच माझ्या बहिणीस न्यायला आणि घरी सोडायला लागला. आमच्या खानदानात ही गोष्ट चांगली मानली जात नव्हती, पण मीच माझ्या घरच्यांना समजावलं होतं की मला अभयवर विश्वास आहे. अभयने सुद्धा माझ्या पप्पांच्या मनाला असे जिंकले होते की पप्पा सुद्धा त्याच्यावर रागवत नव्हते. पण जेव्हा आम्ही तिची 12वी झाल्यावर बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू केली, तेव्हा एक विचित्र तमाशा उभा राहिला. अभयने माझ्यासोबत बोलणे सोडून दिले. मला तर समजलेच नव्हते की अभय मनातल्या मनात माझ्या बहिणीला पसंत करायला लागला होता. आणि नाही त्याने मला हे सांगितलं होतं. जर त्याने मला ही गोष्ट सांगितली असती तर कदाचित आमच्यावर हे संकट आलंच नसतं, जे संकट आमच्यावर अभयने टाकले होते. मी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत बिझी होतो. नवरदेवाची माणसं सुद्धा कार्यालयात पोहोचली होती. पण तेव्हाच नवरी मुलगी गायब झाली. आम्ही लोक खूपच टेन्शन मध्ये आलो होतो की माहित नाही नवरी कुठे गायब झाली. माझी बहीण खूप संस्कारी होती, तिचे कोणासोबत चक्कर नव्हते, मग ती गेली कुठे? जेव्हा माझी बहीण गायब झाली तेव्हा आम्ही लोकांनी तिला शोधायला सुरुवात केली. ही गोष्ट जेव्हा नवरदेवाच्या लोकांना माहिती पडली तेव्हा ते लोक लग्न मोडून परत निघून गेले. पूर्ण परिसरात ही गोष्ट पसरली होती की महेशची बहीण लग्नातून पळून गेली आहे. आता माझी बहीण परत आली असती तरी त्याचा काहीच फायदा झाला नसता. तेव्हाच मला जाणवले की अभय सुद्धा लग्नाला आला नव्हता. आम्ही त्याला शोधू लागलो. सगळा संशय अभयवर जात होता. अभय माझ्या बहिणीला कधी शाळेत सोडायला जायचा तर कधी इकडे तिकडे फिरायला घेऊन जायचा आणि सोबतच त्याची बहीण सुद्धा असायची. अभयसाठीच आम्ही शांत बसायचो, पण आज तो आमच्या इज्जतीसोबत खेळला. सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. लग्नाच्या दिवशी अभय माझ्या बहिणीला घेऊन पळून गेला होता. मी हा विचार सुद्धा करू शकत नव्हतो की तो माझ्यासोबत इतकी मोठी गद्दारी करेल. पण दुसऱ्या दिवशी जे झालं त्यामुळे आम्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता. रागाने आम्ही वेडे झालो होतो. माझी बहीण पहाटे 4 वाजता रडत घरी आली. तिचे रडणे मला सहन होत नव्हते. तिने सांगितले की लग्नाचे आमिष दाखवून अभय मला इथून पळून घेऊन गेला होता, पण त्याने माझा वापर केल्यानंतर मला रस्त्यातच सोडून दिले. हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते. असं ऐकल्यानंतर आम्ही आमच्या बहिणीला जिवंत गाडायला हवे होते, पण ही वेळच आली नाही, कारण बिचारीने त्या अगोदरच मृत्यूला जवळ केले होते. आम्ही विचार सुद्धा करू शकत नव्हतो की आमची इज्जत अशा प्रकारे धुळीत मिळेल. अभयचे आणि माझे नाते कायमचे तुटून गेले. माझे आई वडील बदनामी झाल्यामुळे शांत झाले होते आणि त्यांची इच्छाच नव्हती की कोणत्याही प्रकारे गावामध्ये ही गोष्ट पसरली जाईल. आमच्या घरच्या सगळ्या लोकांनी सांगितले की आमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता. पार्लर मधून घरी येताना तिचा जोरात ऍक्सिडेंट झाला आणि जागीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे इज्जतीमुळे आणि लज्जेमुळे सगळे शांत झाले. पण माझ्या मनात बदला घेण्याची आग जळत होती. मी विचार केला होता की अभय सोबत सुद्धा मी हेच करणार. त्यामुळे आमची आयडिया ही होती की तुमच्या लग्नाच्या रात्री तुला किडनॅप करेल आणि त्यानंतर तुला कधीच त्या अभयचा चेहरा बघू देणार नाही. पण असे मी करू शकलो नाही. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही हनीमूनला चालले होतात, ही गोष्ट मला बाहेरून माहिती पडली, तेव्हा मी विचार केला होता की माझ्या मित्रांसोबत मिळून एक प्लॅन बनवेल आणि अभयला त्याच्या कृत्याची शिक्षा देईल, जेणेकरून तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. मला तर त्याला जिवंत मारायचे होते, पण माझ्या मित्रांनी त्याला हाणून मारून त्याची हाडं तोडली आणि कोणत्या तरी दूरच्या परिसरात नेले. आणि माझ्या बहिणीचा बदला मी तुझ्याकडून घेण्याचा विचार करत होतो. जेव्हा अभयच्या बॅगेमधून ते कागद आम्ही वाचले तेव्हा मला तुझ्यावर दया आली, कारण त्या कागदावर तुझे आणि अभयचे नाते संपवण्याचा शिक्का होता. अभयने तुला घटस्फोट दिला आहे. तिकडे जेव्हा माझ्या मित्रांनी त्याला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्याचे बाहेर अफेअर चालू होते आणि त्याच्या आईने बळजबरीने तुझ्याशी लग्न लावून दिले. त्यामुळे त्याला हे कसंही करून नातं संपवायचं होतं. त्यामुळे तो तुला हनीमूनचे नाटक करून तुझ्याकडून फसवून त्या कागदपत्रांवर सही घेऊन कायमचे तुझ्या माहेरी सोडणार होता. आणि त्याच्या आईला तो हे सांगणार होता की तुझेच बाहेर अफेअर आहे आणि हनीमूनला गेल्यानंतर तू तिकडून पळून गेलीस. ज्या माणसाने इतकी घरं बर्बाद केली, सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकले, तो खुश कसा काय राहू शकत होता? मला विश्वास बसत नव्हता. म्हणून महेशने मला त्याचा व्हिडिओ दाखवला, ज्यात तो हे सगळं महेशच्या मित्रांसोबत कबूल करत होता. तो व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माहित नाही मला रडायला का येत होतं. माझ्या पतीने माझ्यासोबत हा धोका का केला होता? त्याचे अफेअरच होते, तर त्याने त्याच्या आईला विश्वासात घेऊन त्याच्या पसंतीशी लग्न करायला हवे होते.
माझी काहीही चुकी नसताना याच्यात माझा बळी का दिला? मी हैराण झाले होते की अभय असं काही करू शकतात. पण जे काही झालं होतं त्याच्यावर आता रडून काहीच फायदा नव्हता. खूप जड मनाने मी माझ्या आई वडिलांच्या घरी पोहोचले. त्या घटनेबद्दल मी त्यांना काहीच सांगितलं नाही. फक्त ते घटस्फोटाचे कागदपत्र त्यांना दाखवले. आई वडिलांना सुद्धा खूप पश्चाताप झाला होता. कारण अभय आणि माझे नाते कायमचे तुटले होते. अभयने आपली प्रेयसी भेटली नाही म्हणून माझ्याशी लग्न करून त्याच्या आईकडून बदला घेतला. महेशने आपल्या बहिणीची इज्जत खराब झाल्यामुळे मला किडनॅप करून अभयकडून बदला घेतला. पण माहित नाही या सगळ्यात मलाच का मोठी शिक्षा झाली. माझा संसार उद्ध्वस्त झाला. लोक तर म्हणतात की ही जगाची रीतच आहे. कोणीतरी मला सांगा की माझी काय चुकी होती. कारण मी आजपर्यंत कोणाचं वाईट सुद्धा केलं नव्हतं. मग माझ्यासोबतच असं का झालं आणि याच्यात माझी काय चूक आहे? सगळ्यांना आपल्या भावना, आपल्या मनाची चिंता असते. जर सगळ्यांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर हे जग स्वर्ग होऊन जाईल. तर मित्रांनो, या कथेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.